त्याच्यामुळे स्कोरिंग करताना सुद्धा योग्य नाव तिथे दाखल व्हावं याची आपण काळजी घेतोय. स्ट्राइक एंडला सचिन करत आहे, नॉन स्ट्राइक एंडला तेजस. आणि पंच एक मिनिट थांबा. एक प्रतिनिधी या आपला वसई अर्बन आणि वसई पूर्व. एक धून ऐकूया आणि येऊया आपण. मॅच स्टार्ट होईल तेव्हा. पंच एक मिनिट थांबा. थँक्यू. ऑल सेट ऑल गो. ज्या दिवसाची उत्सुकता आतुरता प्रत्येकाला होती तो दिवसही उजाडला नाही. तो पहिला मॅच, पहिला सामना. स्ट्रायकर एंडला सचिन घरत आणि पहिले षटक देण्यासाठी रोहन. पंचाकडनं इशारा आला. ऑल सेट ऑल गो. लेट्स प्ले. पहिला चेंडू हवेत केलाय. पहिला चेंडू 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 इज गॉन. विकेट विकेट विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट गॉन. थँक्यू. स्टनिंग स्टार्ट. सनसनाटी सुरुवात. या अधीक्षक अभियंता चषकाचीच सुरुवात झाली. डब्ल्यूनं विकेटनं सुरुवात झाली. आजच्या दिवसातील पहिला चेंडू सुंदर असा झेल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये टिपला गेलाय आणि रोहनला लाभले पहिले यश. सुंदर कॅच. समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय हा झेल. नयन आणि दृश्यही नयनरम्य होतं कारण नयननं कॅच टिपलाय त्याच्यामुळे एक सुंदर दृश्य. नवीन फलंदाज मैदानात दाखल अजय. बॅटच्या कडे लागतो. पुन्हा एकदा चेंडू चालत समोर लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या दिशेनं. अधीक्षक अभियंता चषकाला झाले सुरुवात. पहिल्या चेंडूवरती गेला विकेट. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला आणि वसई पूर्व ज्या पहिल्या झटक्यातनं सावरण्याचा प्रयत्न ते देखील करणार. आता जबाबदारी आहे दोघांवरती. एका बाजूला पाहिला तेजस, दुसऱ्या बाजूला अजय. सध्याच्या घडीला आत्मविश्वास वाढलेला गोलंदाज असतो आता रोहन आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. ऑन साईडला ट्रॅक करून क्रॉस बॅट खेळला. मिड विकेटला प्रोटेक्शन होतं. 3 क्षेत्ररक्षक जे वर्तुळाच्या बाहेर आहेत ते योग्य पद्धतीने एक डीप मिड विकेटला एक लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. बाकी जर आपण क्षेत्राची रचना बघितली ऑफ साईडला एक शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक. ऑन साईडला एक मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. आज थोडासा वेगळा दिवस आहे. थंडगार हवाई वाहते. बरोबर खाडी एंडकडनं आता वाडे जे आपल्याला कॉमेंट्री बॉक्स समालोचक कक्ष कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन आहे त्या दिशेनं हे वारे. मिस केला. लोअर फुल टच चेंडू मिस केलाय. चांगली गोलंदाजी रोहन यांची. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. फक्त 2 धावा खर्च करताना एक महत्त्वाचा विकेट बिग विकेट प्राप्त झालाय. थंडगार हवा आहे त्यामध्ये मॅच गरम. नयन सुकलाय. नयन केले सुकी आणि चेंडू गेलाय. पहिला चौकार. अधीक्षक अभियंता चषक 2024 पहिला चौकार. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बाई दादा फोटो माझा. थँक्यू. आज फोटोही काढले जाणार, व्हिडिओही काढले जाणार कारण आज चा दिवस. ए ट्रॉफी अर्थात अधीक्षक अभियंता चषक 2024 पहिला चौकार. पुढील दोन्ही संघांनी आपली तयारी इथे उपस्थिती दर्शवावी. मिस टाइम स्ट्रोक कव्हरच्या दिशेने चेंडू. लॉंग चेस फॉर द फिल्डर. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय.
पहिल्या षटकाचा खेळ संपताना एक गडी बाद 8 धावा स्टनिंग स्टार्ट झाली होती. एक झेल बाद झालाय, एक झेल सुटलाय, एक चौकार आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 8. ग्रुप बी संघ, ग्रुप बी मधील विरार विभाग आणि वसई पश्चिम उपविभाग यांनी आपली उपस्थिती नोंदवावी इथे. दोन्ही संघाने बी रेडी राहायचं आहे, जास्त वेळ जाणार नाहीची काळजी जी अनाउन्समेंट करण्यात आलेली आपल्या दोन्ही संघांसाठी. तर आपण रेडी राहायचं आहे, तयार राहायचं आहे. धन्यवाद. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राजेश. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक पाहिलं तर विखुरलेलं आहे. फक्त वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. आज सकाळच्या गार गार थंडगार हवेमध्ये आजच्या ए ट्रॉफी अर्थात अधीक्षक अभियंता चषक 2024 ला झाले सुरुवात. शफल केलं होतं ऑप्शनच्या बाहेर जाऊन पुल करायचं होतं चेंडूला. टप्पा नीट ओळखू शकले नाहीये. यष्ट्यांच्या वरून हा चेंडू पार होतोय. पहिलाच निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. थंडगार हवा आहे चारी बाजूला. जर आपण पाहिलं तर मोकळं असं मैदान, हिरवगार असं मैदान. आखोटप्यात चेंडू लूर राहिला होता, खाली राहिला होता. फुलचा फटका बॅटच्या मधोमध येत नाही. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जाऊन क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावेशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 9 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादा कंपनी अर्थात MSEDCL ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलनं स्कोर जाऊन पोचलाय तो 2 आकडे धावसंख्या 10 वरती. इनसाइड आउट खेळायचं होतं. तर दोन्ही गोष्टी मिस केल्यात. पहिला तर फलंदाजाने चेंडू मिस केला आणि पाठीमागे विकेट किपरनं यष्ट्या मिस केल्यात. फक्त ही ट्रॉफी मिस करू नका, कारण या ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न मागे काही काउंटडाऊन चालू होता की 14 डिसेंबरचा दिवस येईल आणि आपण मैदानावरती खेळण्यासाठी उतरू, त्यावेळेला ट्रॉफीला जिंकण्याचा प्रयत्न करू. बॅटच्या मधोमध येत नाही. टॉप ऑफ द बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. तर क्षेत्ररक्षक थोडेसे चुकल्यात. MSEDCL अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अधीक्षक अभियंता चषक AA ट्रॉफी 2024 आयोजक म्हणून अधीक्षक अभियंता वसई मंडळ श्री संजय खंडारे साहेब तथा वसई मंडळ अधिकारी आणि समस्त कर्मचारी वर्ग कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमानं या अधीक्षक अभियंता चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. 2 वसईचे संघ मैदानावर, वसई पूर्व आणि वसई अर्बन या 2 संघादरम्यानचा मॅच. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एकच फटका वारंवार खेळला जातोय. ओळखलं होतं ते गोलंदाज राजेश यांनी. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला. दुसऱ्या षटकाचा खेळ संपायला येत असताना शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 एक गडी बाद. 11 लॉस ऑफ 1 विकेट्स. मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर चेंडूच्या पासून लांब राहिले. थोडेसे झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला होता.
2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये जिथे 8 धावा होत्या या षटकामध्ये बरोबर 50% कपात झालेली आहे. अर्थात 4 वरती फक्त 4 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 षटकांत धावा आहेत. 1 गडी बाद 12. वसई पश्चिमचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री भुते साहेब यांचं आगमन झालेले इथं त्यांचं हार्दिक स्वागत. वसई मंडळातर्फे हार्दिक स्वागत त्यांचं. आज दिवसभरामध्ये पाहुण्यांची उपस्थिती अर्थात आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, साहेब असतील, या सर्वांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये लाभणार आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. वसई मंडळाच्या वतीनं सर आपलं सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ संपत असताना नवीन गोलंदाज तिसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन सज्ज झालेत. पहिल्या झटक्यातनं सावरण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एका बाजूला जर पाहिलं तर आपण तेजस आणि दुसऱ्या बाजूला अजय, ज्या अजयने एक जीवनदान लाभलंय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लाइस कट केलाय. कव्हर बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल. चांगलं क्षेत्ररक्षण झाले बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 13 धावा धाव फलकावरती. पहिला सामना आहे, सकाळचा सत्र आहे. खेळपट्टीमधला दमटपणा, मॉइश्चर, त्याचाही परिणाम पहिल्या सामन्यावरती जाणवतोय. आडव्या बॅटनं आपल्याला एकट्यालाच वर जायचंय, बाकी सोबत कोणी घेऊन जाऊ नका. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस केलाय. चेंडू पाठीमागे निघून जात आहे यष्टीच्या हातामध्ये. टॉपेज लागलाय. सन्माननीय भुते साहेबांचं देखील आगमन झालंय आणि त्यांना विनंती केली होती की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचंय. तर सर आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अधीक्षक अभियंता चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. दिशा दिली थोडं हलक्या हाताने खेळला. नाराजही आहे. तो मधला गॅप होता तो शोधायचा होता, तो नाही शोधू शकलाय. स्कोर जाऊन पोचलाय. 2.4 षटकांचा खेळ झालाय. धावा आहे धाव फलकावरती 15. यानंतरचा होणारा सामना जसा उल्लेख केलाय, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, रेडी राहायचं आहे. अपील जरूर झाले पण हे सगळं होतं. पण पंच आहेत, अनुभवी पंच मैदानावरती आहे. तर इशारा झालाय, व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या बराच बाहेर हा चेंडू जातोय. विरार विभाग आणि वसई पश्चिम उपविभाग आपली उपस्थिती नोंदवावी आणि आपला संघ त्वरितच तयार ठेवावा. यानंतर त्वरितच आपला सामना चालू होईल. अजून एक मिस टाइम स्ट्रोक. झेल टिपला जातोय. झेल विकेट सुंदर झेल. थोडेसे दुखापतग्रस्त होते पण एक चांगला झेल टिपला गेलाय. विकेट क्रमांक 2 इथे गेलाय. त्यानंतर आपण व्यासपीठावरती विराजमान भुते साहेबांचं इथे स्वागत करतोय. बेलकर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. स्क्रीनवरती सर्व दृश्य आपण पाहू शकता. सन्मान केला जातोय भुते साहेबांचा इथे. आज महत्वाचा वेळ साहेब आपण या स्पर्धेसाठी दिलाय. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम साहेब आपण आज महत्वाचा वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी दिलेत. आणि आपल्या येण्याने एक नवी ऊर्जा, नवा उत्साह प्रत्येकाच्या अंगामध्ये आलाय. तर धन्यवाद सर आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही संघांनी आपला टॉस करून घ्या. विरार विभाग, वसई पश्चिम उपविभाग दोन्ही संघांनी आपला टॉस करून घ्या. डोंगरे साहेब.
नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेत दिनेश. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये मागच्या चेंडूवरती जर पाहिलं तर तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वकार होते आणि त्यांनी हा सुंदर असा झेल टिपला गेला होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्याच्यामध्ये 4 धावा आणि मागचं षटक आले ज्याच्यामध्ये 5 धावा पूर्ण केल्या गेल्यात. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धाव फलकावरती. 17 शेवटचं षटक आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून 10, 12, 15 शक्य झाले तर 17 पाहिजे शेवटच्या ओव्हरचा खेळ. शेवटचा षटक हाताळण्यासाठी नयन ज्यांनी पहिल्या चेंडूवरती पहिला झेल टिपलाय. या अधीक्षक अभियंत्याचा पहिला झेल ज्यानं टिपलाय ते आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटचे कडा लागले. चेंडू चाललाय. पाठलाग केला जातोय. जोपर्यंत अडवण्यामध्ये यश होते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर आपण पाहिला टीमचं क्षेत्ररक्षण करताना तर नक्कीच चांगलं आहे. चांगले झेल टिपले गेले आहेत. फिल्डिंग जे क्षेत्ररक्षण आपण पाहिले पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, चेंडू ट्रॅव्हल होत होता, वेगाने जात होता, त्यावेळेला शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये फील्ड केलं. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग्समधला. स्कोअर 19-19. आडव्या बॅटनं पुढचा पाय थोडासा लवकर लेग स्टंपच्या बाहेर गेला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता सचिन. 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू. लास्ट 3 बॉल टू गो. पुढचा मॅच, पुढचा सामना 2 संघादरम्यान जो आहे हॅलो दिनेश, काल ठरल्याप्रमाणे त्वरित सेक्शन ऑफिसला हजर राहायचं आणि 500ची यादी घ्यायची. त्वरित 0 मिनिटात तू आणि लोकरे साहेब दोघीचे दोघी. अजून एक विकेट, अजून गडी बाद झालाय. मागच्या चेंडूवरती वकाद्याने सुंदर झेल टिपला होता आणि तीच नयन यांची गोलंदाजी थोडीशी कळत नाहीये. रोशन, पुढचा मॅच 2 संघादरम्यान आहे. रेडी राहा, तयार राहा. नाणेफेकीचा कॉल. या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. स्कोर 19-19. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला, या डावातील शेवटचा अखेरचा चेंडू. 8 कोटी गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद. शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट. शेवटच्या चेंडूवरती गडी. विरार विभाग आणि वसई रोड पश्चिम उपविभाग दोघी कप्तानांनी इकडे यायचंय टॉस साठी. विरार विभाग तारापुरे साहेब आणि भुते साहेब टॉस साठी लवकर यायचंय. दोन संघादरम्यान जो नाणेफेकीचा कॉल होतोय, दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण बरोबर जे पॅव्हिलियन आहे त्याच्या दिशेने यायचं आहे. होते साहेब आहेत त्याच्या उपस्थितीमध्ये हा नाणेफेकीचा कॉल अर्थात टॉस केला जाईल. दोन संघादरम्यानचा नाणेफेकीचा कॉल इथे केला जातोय. आज महत्त्वाचा वेळ नक्कीच भुते साहेबांनी देखील या स्पर्धेसाठी दिला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस
नाणेफेक केले जातोय. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी थोडंसं सर मध्ये या, जेणेकरून हे सर्व दृश्य जे लाईव्ह स्वरूपात चित्रित केली जातील. टॉस सर थोडं समोर ना थोडंसं बाजूला टॉस करताना भुते साहेब त्यांनी जाधव साहेब- टॉस पाडायचा आहे. दोघी जाधव साहेब, टीमचे थोडंसं मध्ये कॅप्टन या, थोडंसं मध्ये या, जेणेकरून कॅमेरा जिथपर्यंत जाईल आपला स्क्रीनवर तारापुरे साहेब आणि चौधरी साहेब यांच्यामध्ये कोण टॉस बोलणार आहे? आता स्क्रीनवरती पाहू शकता भुते साहेब यांच्या शुभ हस्ते हा लाईव्ह नाणेफेकीचा सुरू आहे कॉल तिकडे मागे, तुमच्या मागे. टॉस केला जातोय. हेड इज द कॉल अँड इट्स हेड. तारापुरे साहेब विरार विभाग टॉस जिंकलेला आहे. त्यांनी त्यांचा निर्णय सांगायचा आहे त्वरित. टॉस जिंकून विरार विभागाने पहिले बॉलिंग निवडली. विरार तारापुरे साहेब या जरा इथे या. आपल्याला काय म्हणायचं, आपल्या संघाची काय रणनीती काय असणार आहे याबद्दल जरा 2 शब्द सांगा. आमचा संघ पूर्ण तयारीने उतरतो या स्पर्धेमध्ये. प्रथम फिल्डिंग घेऊन आम्ही आमच्या संघाची सुरुवात करणार आहोत. आम्ही विरोधी टीमला कमीत कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि बॅटिंगच्या वेळी आम्ही चांगली तुफान फलंदाजी करत मॅच 100% जिंकू. धन्यवाद साहेब, धन्यवाद. अब एका कर्णधाराला भुते विचारलंय, साहेब- बाकीच्या कर्णधारांना पण विचारा की त्यांचाही प्रयत्न राहील, कारण त्यांना बॅटिंग करायची आहे. भुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कसदार असलेली टीम जी बोर्नविटा खाऊन आज आलेली आहे, त्याबद्दल त्यांच्या टीम बद्दल त्यांचं काय तुम्ही आयडिया केलेली की कसं तुम्ही कसा हा विरार विभागाचा घोडदौड रोखणार आहे याबद्दल सांगावं साहेब थोडंसं. तसं मी दोन्ही टीमला शुभेच्छा देतो आणि माझी टीम चांगली परफॉर्म करेल याची मला अपेक्षा आहे. जसं आता आम्हाला बॅटिंगचंही मिळालं आहे, तर मोठ्यात मोठा टार्गेट सेट करावा अशी माझी इच्छा आहे. आणि पिढीच्या नोटीस वाटल्या का साहेब तुम्ही? नोटीस सर्व वाढून झालेल्या आहे, पण कोणी लोक जरा तुम्हाला येणार नाही असं वाटतं, मला वाटतं, कारण की आमची सर्व टीम इथेच आहे. ठीक आहे. भुते साहेबांनी एक विनंती केली होती की साहेब आज लोक अदालत आहे, तर आपला सामने आपण पुढे ढकलावे, पण डोंगरे साहेबांनी पूर्ण नियोजन केल्यामुळे आपल्याला सामने आताच घ्यायचे आहेत साहेब. धन्यवाद. भुते साहेबांनीच देखील आपलं मनोगत व्यक्त केले आणि शुभेच्छाही दिल्यात. दोन्ही संघाला, वसईचा संघ असतो, विरारचा संघ असतो, हे सर्व कुटुंब आहे जे MSCDCLचं आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित हे कुटुंब आहे. आणि या कुटुंबातील सर्व खेळाडू आज मैदानावरती एन्जॉय करतील, आनंदही घेतील. वीस धावांचं लक्ष आहे आणि 20 धावांचं लक्ष समोर असताना सलामी जोडी नयन आणि दुसऱ्या बाजूला रोहन. ऑफ स्टंपच्या बाहेर मिस केलाय. फलंदाजी करणारा संघ एक प्रतिनिधी पाठवा आपला, खेळाडूंना ची नावं देण्यासाठी एक जण या. वीस धावांचं आव्हान आहे, 20 धावांचा वाटला करायचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा ड्राईव्ह केला, कव्हरच्या दिशेनं फील्ड करतोय. एक धाव जलद गतीने पूर्ण केली जाते. 20 धावा, 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता रोहन स्ट्रायकर एंडला. वीस धावांचं लक्ष समोर असताना आव्हान समोर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता, गॅप शोधलाय. कव्हर बॉन्डचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल, तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते.
ते फिल्डिंग करणाऱ्या संघाला फक्त आपला आत्मविश्वास ढळमळू देऊ नका. भले आपण 19 धावा केल्यात, पण या रोखू शकतो, थांबवू शकतो, समोरच्याला झुंजाला लावू शकतो, या विश्वासानं, या आत्मविश्वासानं तुम्हालाही खेळायचं आहे. जर खांदे झुकले, मोराल खाली गेला, तर या सामन्यामध्ये परतणं थोडंसं कठीण आहे. सुंदर फटका इनसाइड आउटचा, त्याचा क्लास. पहिला षटकार, पहिला झेलही त्याने टिपला होता आणि पहिला षटकार नयनच्या बॅटमधनं सिक्सर. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. थँक्यू. इनसाइड आउट, पहिला इन आउट आणि चेंडू बरोबर आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. चेंडू हाताळला जातोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीने क्लास. हो, 2 इन अ रो, लागोपाठचा दुसरा सिक्सर षटकार. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. थँक्यू. आजच्या दिवसातील काही गोष्टी, ज्या पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहे धावफलकावरती 14 14 6 धावांची आवश्यकता आहे. नयननं या स्पर्धेमध्ये सनसायनरीवाला पहिला झेल टिपला. नयननं पहिले 2 षटकार लगावलेले आहेत. याचा अर्थ आजच्या दिवसातील जर सुरुवात झाली तर नयनसाठी नयनरम्य अशी सुरुवात पहिल्याच सामन्यामध्ये केलं. ते सचिन घरत जे आता गोलंदाजीसाठी आल्यात. 6 धावांची आवश्यकता आहेत. आणि रोहन होता, ज्या रोहननं पहिला विकेट घेतला होता, ज्यानं पहिला विकेट घेतलाय, पहिला झेल टिपला आहे, पहिला षटकार ठोकला. तसे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. आणि शेवटच्या षटकामध्ये नयननं 2 धावा खर्च केल्या होत्या. अजून एक उंच असा फटका, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना झेल सुटलाय. झेल सुटलाय, 2 धावाही आल्यात. आज जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी काहीच चांगलं घडत नाहीये. म्हणजे सकाळी कदाचित चायमध्ये बिस्किट खाताना गुड डे खाल्ला असेल, पण आजचा दिवस त्यांच्यासाठी काहीच गुड घेऊन आला नाहीये. समोर डाऊन द ग्राउंड into the over the face, विजयी चौकार, 4 धावा. दुसरे दोन्ही संघ त्वरित मैदानात उतरा. दुसरी दोन्ही संघ, सर्व कर्मचारी तसेच खेळाडूंना एक विनंती करण्यात येते की आपल्या सर्वांसाठी नाश्ता आणि चहा, उपमा आणि चहाची सोय केलेली आहे, त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. नियोजन समिती तसेच वसई मंडळाकडून